धाराशिव जिल्ह्यात पूर येऊन काही दिवस उलटलेत, मात्र ज्यांची घरं या पुरात उद्ध्वस्त झाली आहेत त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पूर मात्र थांबत नाहीये। पुरामुळे भूम तालुक्यातल्या गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नवीन घर बांधण्यासाठी काढलेले कर्जाचे पैसे आणि घरातील साहित्य सर्व काही पुरामुळे वाहून गेले। त्यामुळे गायकवाड कुटुंब आता वाहून गेलेला संसार उभा करणार की कर्ज फेडणार या संकटात आहे। आता अशा घरात जाणार आहे ज्या घरातल्या व्यक्तींनी ज्या घरातल्यांनी एक कर्ज काढलेलं होतं, ज्या कर्जातले पैसे या घरामध्ये ठेवलेले होते, पण ते पैसे देखील आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत। आता हे घर जे आपण बघतोय गायकवाड कुटुंबीय आहेत आणि गायकवाड कुटुंबियांचं हे घर खरं म्हणजे याला घर म्हणावं का असा प्रश्न पडेल, कारण की या घरामधले मोठ्या प्रमाणात पाणी होतं आणि ते पाणी ज्यावेळी आलं त्यानंतर या घरातल्या सगळ्या गोष्टी वाहून गेल्या, सगळं वाहून गेलं। पण महत्त्वाचं म्हणजे जे कर्ज काढलं होतं त्या कर्जातले पैसे देखील त्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत। माऊली, काय सांगाल, कधी कर्ज काढलेलं होतं, किती कर्ज काढलं होतं? 1,20,000 बार्शीच्या बँकेचं घेतलेलं, त्या बँकेचं मला नाव येत नाही, पण हे इंडियन फायनान्सचं कर्ज घेतलंय। दुसऱ्या बँकेचं नाव काय घेतलं, आम्ही असे 2-3 बँकेचं कर्ज घेतलं होतं हे घर करण्यासाठी। आणि 1 वाजता पूर आला नदीला, पुरामध्ये आम्ही डब्यामध्ये पैसे ठेवलं होतं, आम्ही उठायचं पळायचं का ते पैसे घेऊन बसायचं। आम्ही सगळं आमचं घर एकाएकी पाण्यात जीव वाचवण्यासाठी आम्ही आमचं पळलो। आम्हाला आता खायला नाही, प्यायला नाही, अंगाशी कपडे आहेत, आम्ही काही राहिलं ना, आमचे डॉक्युमेंट्स राहिले ना, काय नाही। मुलगा माझा 15वीला शाळेत असते, त्याची कास्ट गेली, आधार कार्ड, राशन कार्ड सगळं गेलं, काही सुद्धा राहिलं नाही। माझा मुलगा हॉस्टेलला शाळेत टाकलेला आहे, काही राहिलं नाही। आमची लय गरिबी आहे, आम्ही आज केलं तरच खायला, नाही तर आमचं जेव्हा करून तेव्हा खायचं, नाही तर असंच बसायचं। आता आम्ही कसं राहणार, कसं जगणार ह्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आम्हाला तात्काळ घर द्या, आमची काही मागणी नाही, आमचं कर्ज माफ करा। हे घर जे तुम्ही बघताय तोटकं मोटकं, हे घर बनवण्यासाठी त्यांनी पैसे घेतले होते, त्यांनी कर्ज काढलं होतं, पण या एका पुरामध्ये ते पैसे देखील वाहून गेले। त्यामुळे आता हे जे घर बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न आता असंच स्वप्न राहणार का, की सरकार त्यांना ताबडतोब मदत करणार, हा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, भूम, धाराशिव।